मना गुंतुमाया जाळी काळ आला जवळ ग्रासावया नको नको मना गुंतुमाया जाळी काळ आला जवळ ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एकाच कृपाने वाचवल्या काळाची एवढी पडेल बाजूमा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडन मंडनानां समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमिला गणपती माऊली सारदा 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 आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी गणपती माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावे मती नको नको मना गुंतुमाया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य, विश्वभूषण, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप, अधिकार संपन्न साधू, अक्षय तनुगात्र, परम पवित्र, सत्पात्र आणि बोलोबा पुत्र जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग असून अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनाला सावधानतेचा इशारा देणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असे या श्री क्षेत्र पिंपळस रामाची या नगरीमध्ये चालत असलेला आपला हा भव्य आणि अतिशय दिव्य एक दिवसीय प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा कैलासवासी गंगा भागीरथी विठाबाई चिमणराव मतसागर यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने अतिशय भव्य आणि दिव्य थाटामध्ये उत्सव केलेला आहे. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत मला. आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि देखण्या स्वरूपाचं हे निवेदन. त्यांचे सुपुत्र श्री बाळासाहेब चिमणराव मतसागर, श्री निवृत्ती चिमणराव मतसागर, मुलगी सिंधुबाई रामभाऊ ढगे, सौ विमल नवनाथराव काळोगे काळोगे, कैलासवासी इंदुबाई नारायणराव निकम, सौ सुमन सुभासराव पडोळ आणि सौ मंगल सुभासराव उन्हाळे. या परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा मला. आणि ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं, संपर्क केला, आम्हा वारकऱ्यावर, गायकावर, वादकावर, कीर्तनकारावर निष्ठावान प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय अविनाश भाऊ ढगे, एकदा जोरदार त्यांचं सुद्धा टाळी वाजवून स्वागत करा मला. या कार्यक्रमाबद्दल खूप त्यांना उत्साह. तारीख देतानीच म्हणले आमच्या आजीचा कार्यक्रम जरा मनसोक्त कार्यक्रम करा, कारण आजीनं आमचा खूप सांभाळ केलेला आहे आणि हे नातं फार कोमल आहे. म्हणून आमच्या अविनाश दादांना मनापासून मी धन्यवाद करतो. या सेवेला आज महाराष्ट्रातील हे नामवंत गुणीजन मंडळ आज आपल्याला लाभले. आपलं काहीतरी परम पुण्य. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी घडले, आजही घडतात आणि उद्याही घडतील. नाशिक जिल्ह्याचा दागिना म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमचे आदरणीय दिनेश दादा मोजाड, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत झालं पाहिजे आमच्या दिनेश महाराजांचं. खूप दिवसापासून भेट नव्हती, आज भेट झाली, आनंद वाटला. आणि एकूण आमचे आदरणीय भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार, पदव्या द्याव्या तितक्या थोड्या आहेत. मालेगाव तालुक्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, मालेगाव तालुक्याचं भूषण म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आदरणीय आमचे मिलिंद महाराज म्हणलं की एक चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. गाणं प्रसन्न आणि स्वभावातच प्रसन्नता. आणि आपल्या परिसराचं वैभव, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, संयमी आणि शांत व्यक्तिमत्व, कधी कोणाला प्रतिकारच नाही महाराज. आमच्या नवनाथ महाराज चव्हाण आमच्यासारखा गायक तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाही महाराज. कोणी काही म्हणलं तरी त्यांना ते होच म्हणणार, म्हणजे विरोधात कोणाच्या बोलणंच नाही. म्हणून नवनाथ महाराजांना मी मनापासून धन्यवाद देतो. 2 चोपदार येत, टाळी वाजवली पाहिजे एकदा चोपदार मंडळी बेस्ट. आणि विनेकरी तर सगळ्याला आवडलेलीच आहेत महाराज, बेस्ट विनेकरी. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. इकडून आमचे आदरणीय वारकरी रत्न अतुल महाराज सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत. आणि हे सगळे विद्यार्थी मंडळी वारकरी रत्न आमच्या अतुल महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी म्हणून एकदा जोरदार विद्यार्थ्यांकरता टाळी वाजवून स्वागत करा. अतुल महाराज सुद्धा मनाचा मोठेपणा करून आज कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे सतीश महाराज. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम फार महत्वाची. आणि त्यातली त्यात हे मंगल कार्यालयामधली कीर्तन आम्ही तारीख घेतच नाही, कारण हे वातावरण सगळं दूषित वातावरण राहतं. त्याच्यामुळं हे खुर्च्यावर बसणं हे काय कीर्तनकाराला मान्य नसते. पण पावसाच्या अभावी तरी सुद्धा चपला काढून बसले, तुम्हाला धन्यवाद. विठ्ठला.
भावे अतिशय भव्य दिव्य गोड नियोजन केलं आणि या सभा मंडपामध्ये लॉन्समध्ये काय सिस्टम लागत नाही, पण त्यांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद आहेत आमचे आदरणीय श्रीराम साऊंड सिस्टम नांदूर मध्यमेश्वर. एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत केलं त्यांचं. बेस्ट यूट्यूब चॅनलवाले तुम्हालाही मनापासून धन्यवाद. चांगलं आहे तेवढं टाका फक्त बरं का माऊली. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सुहृद मंडळी, स्वजन मंडळी, सखे मंडळी आणि या दुःखामध्ये सहभागी झालेले पुरुष वर्ग, माझ्या माता भगिनी, सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. इरी पसलंच रान कोरडं राहिलं. आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी पेटी मास्तर, आमचे आदरणीय मामा, मामाचं नाव अंबादास दादा. 2-4 कीर्तनाला आमचे अंबादास महाराज होतेच, म्हणून पेटी मास्तर त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. हुकून चुकून एखाद्याची नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळं सगळ्यांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो प्रभू रामचंद्रांचा मान राखून. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. बसल्या बसल्या मस्तक हे पायावरी. वारकरी सज्जनाओ, पुण्यस्मरणानिमित्ताने हे कीर्तन आहे. मरण हे प्रत्येकाला अपरिहार्य गोष्ट आहे. ज्याचा जन्म आहे त्याचं मरण एक दिवस येणारच आहे. सुई घेतली की दोरा येणारच आहे. पखवाज घेतला की गट्टा येणारच आहे. पेटी घेतली की भाता येणारच आहे. मोबाईल घेतलं की चार्जर येणारच आहे. तसं जन्म घेतला मरण येणारे. आपली कथा सोडून द्या, देवादिकाला सुद्धा अवतार बदलावा लागला. तुम्ही आम्ही माणसं येत नाही वर आले अवतार, येत नाही पामर जीव किती, येत नाही वर आले अवतार, येत पामर जीव किती. देवादिकाला सुद्धा अवतार संपावा लागला महाराज. कारण या मृत्यू लोकाचा नियम आहे. जोपर्यंत शरीरामध्ये आयुष्य तोपर्यंत शरीरात राहता येते. इथं राहत आहे, शरीरातलं आयुष्य संपलं माणसाला ही भूमी सोडावं लागते. फुलामधला जर सुगंध गेला तर फुलाला किंमत राहत नाही. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला तर टरफलाला किंमत राहत नाही. आणि माणसाच्या शरीरातलं आयुष्य गेलं, आयुष्य देह तैसा, आयुष्य देह तैसा, आयुष्य देह तैसा, आयुष्य देह तैसा.
तैसा सगळी बैठक जुळून आली महाराज. पेटी मास्तर चांगले लाभले. गायक तर काय बोलायचं काम नाही आणि वादक तर म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. म्हणजे कीर्तन हा एकल्याचा खेळ नाही. नो एकल्याचा बेस देऊच नका माऊली. बेस पूर्ण बंद करा. वादक चांगले, गायक चांगले, पेटी मास्तर चांगले, पुन्हा घरचीच आणि समाज सुद्धा बघा प्रसन्नता आहे. पुढं बसणारे माणसं प्रसन्न पाहिजे. कीर्तन करायचा पहिला दागिना म्हणजे मृदंग आहे, दुसरा दागिना म्हणजे गायक आहे आणि तिसरा दागिना म्हणजे पुढं बसणारे श्रोते आहेत. ज्या माणसाला कीर्तनाला पुढं बसायचं त्यांनी चेहरा प्रसन्न ठेवायचा. नाही तर आपलं काळ पांढरं तिकडंच करायचं, इकडे यायचं नाही. काल एक म्हातारं माया पुढं बसलं ना, असं तोंड केलं महाराज, त्याचं तोंड बघितलं मग अभंगच विसरला. कोणता गाव सुद्धा प्रसन्नता पाहिजे. परमार्थ करून काय मिळालं? प्रसन्नता ही परमार्थाची पावती. मरण कोण दिवशी येणारे माहित नाही, कोण दिवस येईल नाही देहाचा. अरे ग्रास गिळी सत्ता, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. तो देती नहीं साथ, देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा आहे इस जिंदगीचा. शेवट कधी? आता मी 300 किलोमीटर इथं प्रवास करून आलो. इथून मी आता घरी जाईलच. शक्यता आहे का? नाही. भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी. आयुष्य कधी जाईल सांगता येत नाही मला. फुलातला जर सुगंध गेला, फुलाला किंमत नाही. शरीरात आयुष्य आहे तोपर्यंत मुक्काम इथे. आयुष्य संपलं याची जागा इथं नाही. किती बी मोठा माणूस मरू द्या, घरात जाळतात का? कोणाला? तुम्ही आम्ही गेल्यावर सुद्धा आपला मुक्काम कुठे? फुलातला जर सुगंध गेला, फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला, टरपालाचा मुक्काम चुलीत. आणि शरीरातलं आयुष्य गेलं, मुक्काम मसन वाट्यात. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. हे झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. विठ्ठल मरण येणं ही प्रकृती, मरण येणं ही प्रकृती, मरण न म्हणणं ही विकृती आणि मरणावर विजय मिळवणं ही संस्कृती. मरण एक दिवस येणार आहे, पण जाण्याच्या अगोदर आपण गेल्याच्या नंतर आपल्या कीर्तीचा सुगंध पसरला पाहिजे. जाणारे तर माणसं सगळीच. काही माणसं जगायलेत कापरासारखं, काही माणसं जगायले शेणासारखं आणि काही माणसं जगतात गौरीसारखं. गौरी पेटवायची म्हणलं ना थोडा टाइम लागतो. चोपदार काय लागतो? टाइम लागतो. गौरी पेटती का नाही? पण जरा काय लागतो? टाइम लागतो. शेण पेटवायचं म्हणलं, शेण पेटत उलट जे पेटवित का त्याला इजवत. गौरी पेटवायची टाइम लागेल पण पेटन. शेण पेटवायचं पेटत नाही आणि कापूर पेटवायचा टाईच समाप्ती झाला जैसे. चला चला चला. टाईच समाप्ती झाला जैसे. टाळा, टाळा.
उजळल्या जो कापुराच्या वाते उजळल्या जो ठाईच समाप्ती झाल्या जैसे ठाईच समाप्ती झाल्या जैसे ठाईची समाप्ती झाले जैसे ठाईच समाप्ती झाली जैसे उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसिरा शेण पेटत नाही मुक्काम 12 महिने जागेवरची गौरी पेटती जगाला राख शिल्लक होती कापूर स्वतः जळतो आणि जगाला सुगंधित करतो माणसाचं जाणं शेणासारखं नसावं गौरीसारखं मध्यम पद्धतीचं पण कापरासारखं ज्यांचं जीवन आहे स्वतः करता काही माणसं जगलीच नाही गुरुजी समाजाकरता जगली कुटुंबाकरता जगली जे लोक समाजाकरता जगली लोक त्यांचं नाव घेतात स्वतः करता जगणाऱ्या रक्ताची नोंद कोणीच घेत नाही जोबदार तुमचं नाव काय सोमनाथ वडिलांचं नाव आजोबाचं नाव पंजोबाचं नाव खापर पंजोबाचं नाव गुपित लपलंय रे लय झालं तर त्यांनाच नाही तुम्ही कोणालाही विचारा लय झालं तर आपण पिढ्या किती सांगू शकतो जे रक्त स्वतः करता जगलं इतिहास त्याची नोंद गुरुजी घेत नाही पण जे रक्त समाजाकरता जगलं लोक त्याची नोंद घेते तुकोबाराय जाऊन किती वर्ष झाले समाज विसरत नाही ज्ञानोबाराय जाऊन किती वर्ष झाले समाज विसरत नाही प्रभू रामचंद्र जाऊन किती वर्ष झाले पण आज सुद्धा समाज विसरत नाही जी मंडळी स्वतःच्या कुटुंबाकरता जगली त्याला व्हॅल्यू नाही जे लोक समाजाकरता जगले लोक आज सुद्धा त्यांच्या कीर्तीचा सुगंध त्यांची कीर्ती आज बी आणि माणसाने असा मारावा जगाने आपला सोहळा साजरा करावा नाही जगाने केला तर जिल्ह्यातल्या लोकांनी तरी पत्रिका तरी छापाव्या नाही जिल्ह्यातल्या लोकांनी सोहळा केला दिनेश दादा तालुक्यातल्या लोकांनी तरी सोहळा करावा नाही तालुक्यातल्या लोकांनी केला थोडी मदत करा गावातल्या लोकांनी तरी करावा नाही गावातले लोक रडे तर कमीत कमी घरचे तरी रडावा नाही घरचे रडे बायको तरी रडावा आपण गेलो ना माग कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे नावच विठाबाई काय नाव होतं विठाबाई विठाबाई अंतकरण सुद्धा विठाई सारखंच होतं इतका समाज जो जमला ना महाराज हे लोक पैसे देऊन येत नाही पैसे देऊन लोक येते तिकडं सभेला ते बी जाता निकाल करतील 500 ठरले 300 दिले हा जो समाज आहे या परिवाराने केलेलं प्रेम या आजीने केलेलं प्रेम या परिवारावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी इतकी सुशिक्षित मंडळी एका जागेवर 2 तास थांबणं आत्ताच्या काळामध्ये खूप अवघड आहे 1 मिनिट सुद्धा माणूस मोबाईल सोडून बसू शकत नाही कीर्तनात बी काही लोक बसले ना ते डबडे चाळीतच राहतील काय वाटतंय त्याची त्यालाच माहित बघा तुम्ही पण इथं बघा तुम्ही सगळे माणसं एवढे सुशिक्षित माणसं 2 तास एका जागेवर बसले म्हणजे ह्या केलेल्या परिवाराने प्रेमाची पावती विठ्ठला दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना 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 दुनिया में आने वाले कुछ नाम
करके जाना, कुछ नाम करके जाना, कुछ नाम करके जाना। तुका म्हणे मरणाची सरे उत्तमाची ओरे, कीर्ती मागे उत्तमाची ओरे, कीर्ती मागे कॅशिट टाकल्यासारखंच वातावरण व्हायचं ना. 10-10 लाखाच्या मशीनीत परत ऑपरेटर नसले शोभाच नाही. ऑपरेटरला किंमत आहे. हो 50 लाखाचा बंगला आहे, घरात माणूसच नाही, काय फुकून द्यायचं आहे. 1 कोटीचा दवाखाना आहे, डॉक्टरच नाही. लय मोठ्याला शिंगाची गाय दूध. किती रुपयाची मशीन याला किंमत नाही. ऑपरेटरवर सगळं अवलंबून आहे. एक शब्द बोलायची गरज नाही. तू का म्हणे का विसरलो, कारण अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला कोणी दिलं? देवाने. कशा करता? जी वस्तू ज्याच्या करता माऊली दिली ती वस्तू त्याच्या करता वापरायची तर सार्थकी. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यू पंथी. मिळालं पण कळालं नाही. नाथ महाराजांनी 3 ओव्यालेल्या. अमृत विकोणी कांजी प्याला, रत्ने देऊनी कोंडा घेतला, पर्वत फोडून टोळ धरिला आणि गजी केला इटेसाठी. नाक कापुनी शिमगा खेळला, डोळे फाडून काजळ लिहाला, ताईसा नरदेहा नाडला, नाश केला विषयाचा. सांडूनी विषयाची गोडी, शिळी पाचुंदा करंडी. मिळालं पण कळालं नाही. कधी कळत नाही. माणसाला व्यक्तीची वस्तूची किंमत कधी राहत नाही. जास्त जवळ गेलं किंमत नाही 1, आणि फुकट मिळालं किंमत नाही 2. गावचा जावई असल्यावर मजा असते का लांबचा असलो? थोडी मदत करा. लांबचा पाहिजे, पुन्हा लय दिवसांनी येणारा पाहिजे. आणि मग सासूकडे बघावं. सासू फक्त नाचायचीच राहते. नाकाचा मोती ठेवी राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. तुम्ही बघा मारा. आता हे लाईट आहे. लाईट गेल्यावर लाईटची किंमत कळते. लाईटची किंमत शहरामध्ये का ग्रामीण भागामध्ये? शहरात. किंमत सगळीकडे, पण किंमत वापरतेत कोण? ग्रामीण भागातलं लाईटचं वातावरण बघा वेगळं आहे आणि शहरातलं वेगळं आहे. शहरातून माणसं घराच्या बाहेर पडले, फ्रीज सोडून सगळ्या वस्तू बंद. आणि ग्रामीण भागात डीपीओचा आकडा. हे असं का होतं माहिती का तुम्हाला? हे फुकट मिळाल्याचा परिणाम आहे. शहरामध्ये लाईट बंद का केली जाते? आपण घराच्या बाहेर पडल्यावर लाईट बिल भरावं लागतं. ग्रामीण भागात घेणं नास्ती देणं नास्ती, चालूच. फुकट मिळालं किंमत नाही. आता मी जर इथं नुसतं बुक्क्यावर आलो, तुम्ही काय म्हणतात? महाराजांचा अभ्यास कमी. म्हणजे बघा लोकांचं तुम्हाला सांगतो मानसिकता इतकी खराब झाली. महाराज कोण्या गाडीत आला याच्याहून ठरवायचं महाराज मोठा का लहान. महाराजाच्या गाडीवर जाऊ नका, गाडी हप्त्यावर घ्यावा लागते. गाड्यावर जाऊ नका. हे पैसा म्हणा, इस्टेट म्हणा, प्रॉपर्टी म्हणा, हे सगळं आपल्या प्रारब्धाचा खेळ. महाराज कोण्या गाडीतून आला हे त्याचं प्रारब्ध आहे, पण महाराज किती गाथेतून ज्ञानेश्वरीतून आला हे त्याचं पुण्य. हे अन्न मान धन येतो, याला किंमत नाही महाराज. तुम्ही बघा, जे फुकट मिळालं लोकांना त्याची किंमत नाही. ज्ञानोबाराच्या हरिपाठाची किंमत किती? 5 रुपये. आणि लय झालं म्हणून लोकांना त्याची किंमत अविनाश दादा राहिली नाही. नाही तर सगळं तत्वज्ञान हरिपाठात ओतलेलं आहे. फक्त किंमत ठुल्यामुळं, कमी ठुल्यामुळं लोकांना वाटतं ते साधारण ग्रंथ आहे. साधारण नाही, जीवनमुक्त आहेत.
त्यांच्याकरता वेगळा ग्रंथ आहे. जे ज्ञानी येतं त्याच्याकरता वेगळा ग्रंथ आहे. जे योगी येतं त्यांच्याकरता वेगळा ग्रंथ आहे. आता मला इथं हातवर करा, या मंडपामध्ये ज्ञानी कोण आहे? कोणीच हातवर करणार नाही, जाऊ दे. या मंडपामध्ये योगी कोण आहे? कोणीच हातवर करणार नाही. या मंडपामध्ये जीवनमुक्त कोण आहे? कोणीच नाही. बरं, या मंडपामध्ये संसारिक कोण आहे? इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. फक्त लग्न झालेले 1 2 3. इतके ब्रह्मचारी इथं. हे सगळ्याचे लग्न झाले तर हे हातावरी का करीत नाहीत? इतके वैतागलेत. हातवर घे. तुम्ही आम्ही सगळे प्रापंचिक आहेत. मग जीवन मुक्ता करता अमृत अनुभवी, योगी लोकांकरता चांगदेव 65, ज्ञान्या करता ज्ञानेश्वरी, पण हा आम जनतेकरता हरिपाठी. सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आसोनी संसारी एक करी आसोनी संसारी, आसोनी संसारी जीवे बेगो करी, आसोनी संसारी जीवे बेगो करी. वेदशास्त्र वारी माया सदा, वेदशास्त्र वारी माया सदा, वेदशास्त्र वारी माया सदा. बाकीचे आपण त्या लायकीचेच नाहीत. फक्त हरिपाठ आपल्याकरता ग्रंथ आहे. फक्त किंमत कमी असल्यामुळं तितकी लोक किंमत देत नाहीत. नाही तर हरिपाठासारखा पावरपास ग्रंथच नाही. तुमच्या आमच्याकरता हरिपाठ आहे, पण किंमत कमी. मग नरदेहाची किंमत आपल्याला का नाही कळाली? देतानी देवाने फुकट दिलं. जेने हा जीव दिला आणि मग वस्तू कशा करता दिली ती बी हरपुल होत आपण. बाबासाहेब महाराज इंगळे गेले, महाराज अतुल महाराज, पण आज बी जेवढे बी कीर्तनकार मिलिंद भाऊ विनोद सांगतात का, हे बाबासाहेब महाराजांचीच आहेत. फक्त कमीपणा वाटतो म्हणून लोक कीर्तनात नाव सांगत नाही. धन्य माता पिता. ज्यांचं आपण ऐकलं त्यांचं नाव सांगितलं पाहिजे. ते म्हणले एक माणूस छत्री घेण्याकरता दुकानदाराकडे गेला. छत्री आहे का? म्हणले आहे. केवढ्याला आहे? 2000ला. लय महाग झाली. दुकानदार म्हणला महागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला बघायचं काम नाही. फक्त 2च नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. देवघरात ठेवून पूजा करायची का तिची? ज्याच्याकरता छत्री घ्यायची त्याच्याकरता वापर करायचा नाही. छत्री घेऊन उपयोग. रात्रीचा 1:30 वाजला. 4 चोरांनी एक माणूस धरला रेटून हाणला. घरी आलं रडू लागलं. बायको म्हणली काय झालं? लई चोरांनी मारलं म्हणे. बायको म्हणली लाज वाटावा, तुमच्याजवळ बंदूक होती, पिस्तूल होता, ते म्हणला ते लपून ठेवला म्हणून जमलं नाही तर ते बी नेला असता. वस्तू मिळाली पण तिची काय नाही कळाली. आता याची जर किंमत आपल्याला कळाली असती, माणसाने दारू पेली, माणसाने मांसाहार केला, इतके कीर्तन वाढलेत नवनाथ बुवा. पहिल्यापेक्षा भरपूर कीर्तन वाढले. खरं सांगा, वाढले का कमी झाले? वाढले. कीर्तनकार सुद्धा वाढले, वाढले. कीर्तनकाराचे वाढले, सगळं वाढलं. परमार्थाची लांबी रुंदी वाढली, फक्त खोली कमी झाली. आणि एवढंच व्यासपीठ फक्त आता चांगलं आहे बरं. सगळ्या जातीचे लोक एके आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर राहू शकतात त्या जागेचं नाव हे धर्म संकीर्तन. एवढीच जागा चांगली. माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता कीर्तन. मानसा हे मानसा आता तरी माणसात ये, माणसा माणसा, आता तरी माणसात ये. वा वा, चला चला. माणसा माणसा, आता तरी माणसात ये, माणसा माणसा, आता तरी माणसात ये, माणसा, आता तरी माणसात ये. माणसा माणसा, माणसात ये,
जय हो. सगळं जुळून आलंय. मला तर वाटतंय आमच्या अहमदच दादाला माहितले 2000 देऊन टाकावं, पण ते गरीबाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. सगळा योग जुळून आला. एवढी जागा चांगली मला काय मला भगवंताने दिलं शरीर. भजन करा आणि त्याचं ऋण फेडून टाका. ऋण ठेवून मरू नका. आणि प्रत्येकाला साधन जमतं भजन. भजन करा कारण देवाने हे दिलंच त्याच्याकरता. देवे दिला ज्याच्या करता दिलं त्याच्या करता वापर करा. आता मी इथं आलो कशा करता? कोण म्हणलं पैसे करता? मुख्य कर्तव्य काय आपलं? कीर्तन. कीर्तन करणं. आणि कीर्तन चांगलं झालं महाराज ज्याच्या करता आला ते झालं. होय अविनाश दादा कशा करता आला? कीर्तन करता. कीर्तन झालं आनंद वाटला. मृदंगाचार्याने मृदंग वाजवला. मानसिक आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. लोकांनी काही करू दे. पखवाज वाजवत असताना एखादं तुम्हाला सांगतो वातावरण जर बरोबर नसलं तुम्ही किती पैसे दिले तर समाधान लागत नाही. ते जावा त्यांच्या वंश. कीर्तनाला पैसे किती दिल्याला किंमत नाही. कीर्तन नाही रंगलं दुपारचं अन्न सुद्धा गोड लागत नाही. हे जातवान भजने, जातवान कीर्तनकार, जातवान मृदंगवादक ताकद राहते. आणि कीर्तनात रंग देवता आली. रंग देवता कीर्तनात येण्याकरता माणूस सुद्धा भगवंताच्या नामात रंगलेला लागतो. काल मला एक माणूस म्हणला महाराज वडिलांच्या वर्षश्राद्धाला 50,000चा महाराज आणला. कीर्तन रंगलंच नाही. म्हणलं बापच रंगेल होता कीर्तन कसं रंगलं? जे भगवंताच्या नामात रंगले त्यांची कीर्तन रंगत असते. जीवन पुन्हा भेटणार नाही. सगळं पुन्हा भेटल. जमीन गेली पुन्हा भेटल. पैसा गेला पुन्हा भेटल. मित्र गेला म्हणले लय चांगला होता. कसा होता? हे मित्र बनव्यामध्ये मित्र पुन्हा भेटल. जमीन पुन्हा भेटल. पैसा पुन्हा भेटल. बायको सुद्धा तो काळ आता गेला गेला आता नाही. पण तरी वातावरण चांगलं असेल तर भेटल. पण तोंडातला एकदा शब्द गेला पुन्हा वापस येत नाही. एकदा आपली इज्जत गेली पुन्हा किती बी चांगुलपणाचा आव्हाना लोक स्वीकारित नाहीत. आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटत नाही. म्हणून आता दिलंय ना भजन करून त्याचं ऋण फेडून टाका. काय भाग्यवान माणसं आपण. भारत देशात जन्माला आलो किती मोठं भाग्य. आणि पुन्हा जिल्हा कोणता आहे तुम्हाला? नाशिक. हा नाशिक जिल्हा म्हणजे सर्वांचा आशिक जिल्हा म्हणजे नाशिक. नाशिक जिल्ह्यात एकदा कीर्तनकार जर फेमस झाला लोक म्हणते ते नाशिक जिल्ह्यातले कीर्तनकार आहेत म्हणजे मार्केटिंग आपोआपच होती. आणि सहसा नाशिक जिल्हा लवकर कोणाचा स्वीकार करीत नाही. आणि एकदा स्वीकार केला पूर्ण आयुष्य नाशिक जिल्ह्यातच जातं. विठ्ठला ही जी मंडळी पुढे बसली ना महाराज यांनी चांगल्या चांगल्यांची कीर्तन ऐकलेली मंडळी लगेच कळत महाराज. खरं तर स्वीकारच नाही. आणि एकदा स्वीकार झाला पुन्हा तिरस्कार नाही. याला नाशिक जिल्हा म्हणायचं. नाशिक जिल्ह्यात आलो प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी. भारतात आलो पहिलं भाग्य. नाशिक जिल्ह्यात आलो दुसरं भाग्य. आणि इतके माणसं इथं बसलेत याच्यातला एक सुद्धा माणूस मेला नाही हे तिसरं भाग्य. आपण वाचलो. आणि परमात्मा इतका आपला सांभाळ कोणीच करीत नाही. एक म्हातारा माणूस 8 दिवस ऍडमिट. 8 दिवस. आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16 लाख रुपये मागितले. किती? म्हाताऱ्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. डॉक्टर म्हणले बाबा पैसे नाहीत म्हणून डोळ्यात पाणी आलं का? म्हातारं थोडं बोलायला रगील होत. अविनाश दादा ते काय म्हणलं तेव्हा दवाखाना विकत घेण्याची ताकद माझी ती. अंबादास मला म्हणलं ते डॉक्टर म्हणले मग दवाखाना विकत घेण्याची ताकद जर तुमच्या ते तुमच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण काय? ते म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. ते म्हातारं डॉक्टरला म्हणलं माझ्या डोळ्यात पाणी याच्याकरता आलं 8 दिवस तो मला सांभाळलं याचं 16 लाख बिल मागितलं. जगाच्या मालकाने 85 वर्ष सांभाळलं 1 रुपया सुद्धा दिला नाही. हरित्या सांभाळी अंतर्बाई हे हरित्या सांभाळी अंतर्बाई हे हरित्या सांभाळी अंतर्बाई हे हरित्या सांभाळी
पाठांतराच्या बाबतीत मिलिंद महाराजांचा हात धरायचा नाही. काय प्रमाणे अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी अंतरबाई. क्या बात आहे. शेवटपर्यंत सांभाळणारा, शेवटला सांभाळणारा खरा सोयराच आपला परमात्मा आहे. अंतकाळीचा तुका म्हणे अंतकरण शुद्ध करून जर परमार्थ केला ना कुठंच कमी पडत नाही. आता मला सांगा, तुम्ही आमच्या पुढं पुढं करावं, तुम्ही आमचं दर्शन घ्यावा, इतकी आमची लायकी आहे का? नाही. नाही नाही, खरंच नाही. कारण माणूस किती पुण्यवानी दिनेश महाराज आणि माणूस किती पापी लोकाला जरी कळत नसलं, प्रत्येकाचं मन सांगत असतं आपली लायकी काय. चोरा मन चोरा मन दर्पण. आपल्याला जो मान आहे परमात्म्याचं भजन आपण करतो म्हणून एरवी तरे पुशे कोण पावे देवासाठी मान. त्यांनी जर आपल्याला नरदे दिला, भजन करा, देवाचं ऋण पेटलं. दुसरं ऋण आहे आपल्यावर संतांचं. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. ज्ञानोबराय जर नसते, तुकोबराय जर नसते, शांतीब्रह्म एकनाथ महाराज नसते, निवृत्तीनाथ महाराज नसते, मला नाही वाटत आपल्याला परमार्थाची दिशा कळाली असती. हे त्यांचे आनंद उपकार आहेत. हमें जो तुम्हारा सहारा ही संतांची शिकवण. म्हणून संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, त्या मार्गावर प्रवास करा. आणि ते बी आता कोणाला बी संत म्हणू नका, नाही तर आता तर लय अवघड. पोटासाठी संत झाले कधी, लय माळा घातल्या, लय गंध लावले, लय पांढरे कपडे, याला भूलू नका. खरं बोललो तर थोडा राग येतो. लेकराने बाई कोणालाही म्हणायचं पण आई म्हणायचं नाही. बाईनं भाऊ कोणालाही म्हणायचं नाही. ओळखून घ्या, समजणे वाले को इशारा कर. लेकराने बाई कोणालाही म्हणायचं, आई नाही म्हणायचं. बाईनं भाऊ कोणालाही म्हणायचं, नवरा कोणालाही म्हणायचं नाही. माणसाने देव कोणालाही म्हणून पाया पडा, पण संत आणि सद्गुरू म्हणून कोणाच्या बिना नादी लागू नका. जिंदगी बरबाद झाल्याशिवाय नाही. आपल्याला सवय लागली. आता कीर्तनकार गावात आले ना महाराज, लोक काय म्हणते, आमच्या घरी संत आली, मेंदूत पाणी. संत भिंत काही नाही. कीर्तन करणं ही कला आहे, मृदंग वाजवणं ही कला आहे, भजन म्हणणं ही कला आहे. अरे संतत्व ही अवस्था आहे. जय हो, जय हो. मला सांगा, इथून आपण मुंबईला निघालो, मुंबईला आपण जातोच असं काही लिहिलेलं आहे का बॉन्डवर? आम्ही सगळी मंडळी परमात्म्याकडे जाण्याच्या मार्गावर आहेत. जे दिवशी मार्गावर गेलो का ते दिवशी संत म्हणा. शाळेत गेलेले विद्यार्थी सगळेच दिनेश भाऊ पास होत नसतील. आंब्याला जितका मोहर आलाय तितके आंबे लागत नसतील. तलवारीला धार लावून सगळे जरी गेले असले, विजय सगळ्याचा नसतो. फॉर्म जरी सगळ्यांनी भरला, विजय सगळ्याचा नसतो. विठ्ठला ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ महाराज यांनी जे मार्ग दाखवले त्या मार्गावर तुम्ही म्हणता ज्ञानोबराय तर आता नाहीत, ज्ञानोबराय नाहीत असं म्हणू नका. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबराय, तुकोबरायचा गाथा हे तुकोबराय. ते ग्रंथ वाचा. त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर प्रवेश करा. निश्चित परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे. नंबर 2 आणि नंबर 3 विसरू नका, ज्या मायबापाने हे जग दाखवलं. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. आणि आई वडील गेल्याच्या नंतर
आता विठाबाईला जाऊन किती वर्ष झाली. या परिवार विसरला नाही महाराज आईला. गेल्याच्या नंतर आई करता वडिलांकरता वर्षातून 3 दिवस लई महत्वाचे. पहिला दिवस अक्षय तृतीया, दुसरा दिवस पितृ पंधरवाडा आणि तिसरा दिवस ज्या तिथीला आई गेल्या त्या तिथीला अन्नदान, भजन, कीर्तन करणं हे मुलाचं आद्य कर्तव्य. एक जण मला हे नाही केल्यावर काय होतंय, ज्या घरामध्ये आई वडिलांच्या सेवेबद्दल कृतज्ञतेची भावना आहे त्या घरामध्ये 3 कामं घडत नाहीत. नंबर 1, ज्या घरामध्ये आई वडिलांना विरोध होतो ज्ञानोबा म्हणले त्या घरात 3 कामं घडत नाहीत. नंबर 1, धरलेलं काम यशस्वी होत नाही. नंबर 2, कोट्यावधी प्रॉपर्टी असू द्या देव खातानी समाधान लागू देत नाही. आणि 3, त्या घरात अशी संतती जन्माला येते लाखाचे 12,000. मग लोक म्हणते असं का घडायलंय, जास्त शिकलेले लोक याला मानित नाही. हे म्हणते इथं केलेलं कुठं वर जातं काय, आणि हे महाराज लोकांचे धंदे येतं याचे डोके धोरणात नाहीत. मी म्हणतो महाराजावर कोणत्याही विश्वास ठेवू नका, कारण महाराज बदलू शकतो, पुराण शास्त्र संत वाङ्मय बदलत नाही. पहावे पुराणी विचार. जर असे कार्यक्रम नाही घडले, तुम्ही बघा कोट्यावधी घराने बघितलीत आम्ही मिलिंद भाऊ, इतके पैशावाले लोक बघतो आपण रोज एकाच्या घरीत ना आपण. आणि 2 कीर्तन म्हणले होतं, सकाळी एक यजमान आणि संध्याकाळी एक. इतके माणसं पैशावाले आम्ही बघितली. पण ज्या घरामध्ये आई वडिलाची सोयीस्कर सेवा आहे त्याच घराण्यातले माणसं प्रसन्न आहे. ज्या घरामध्ये आई वडिलांचा विरोध आहे, इतका पैसा आहे त्यांच्याकडे, जानेवारीला पेटून दिला तर डिसेंबरला विझायचा नाही. पण कोणता बी पदार्थ पुढे घेतला खाताने गोळ्या खावा लागतात. हे मायबापाच्या शापाची ताकद आहे. विठ्ठला काय करता महाराज, पंढरपूरला गर्दी, आळंदीला गर्दी, सगळीकडे गर्दी. वागण कोण, सांगणाऱ्याची गर्दीच झाली. मायबापाची सेवा करा, कोण करीन. आम्हाला मुळ्यातून तुम्हाला खरूच बरं का. प्रत्येक कीर्तनकार आईवर अर्धा तास बोलतो, बापावर अर्धा तास बोलतो. त्याचे आई वडील घरीत का कुठं हे पाहण्याचा संशोधनाचा विषय. लोक म्हणते लोक का बिघडायले, आपण सुधारल्याशिवाय लोक सुधरत नाही. मायबाप जर चांगले वागले तर मुलं बाळच चांगले वागते. गुरुजी जर चांगले वागले तर विद्यार्थी चांगले वागत आहेत. आणि साधू जर चांगला वागला तर समाज आदर्श चांगला घेतो. विठ्ठला म्हणून मायबापाची सेवा करा. आता इथं पंढरपूरला जाणारे माणसं हातवर करा बरं, सगळेच आहेत मला माहिती. फक्त हातवरी का करीत नाही त्याला वाटतं आपण हातवर करावं आणि काही विचारावं. हे असं आहे मला. पंढरपूरला आपण सगळे जातो. खरं सांगा, पंढरपूरला मंदिर कोण्या देवाचं, थोडी मदत करा. विठ्ठल मी खाली येऊ, मंदिर कोणाचं आहे, चौकदार पांडुरंगाचं. पाण्यात मंदिर कोणाचं आहे, बरोबर. पुंडलिकामुळं पांडुरंगाला शोभा आहे का पांडुरंगामुळे पुंडलिकाला शोभा आहे? पुंडलिकामुळं. आणि पुंडलिकाने काय केलं, दोघांची सेवा केली. कोणाची, बायकोची मेवणीची. मिलिंद बुवा, लोक फक्त कीर्तन ऐकत येत, अंग झटकीत येत, निघून जाते. किती लोक तुम्हाला दाखवून देऊ. माय बापाला घरी नीट बोलत नाहीत आणि सासू सासऱ्याला चांगलं बोलत. हजारोनी लोक आहेत. आणि ज्ञानोबाराच्या ह्या लोकांना शब्द काय अविनाश दादा, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, इर विश्वभरी आदरिया मूर्ख जाई. बाईले जगोता आवडीने पोशी, बाईले जगोता आवडीने पोशी, बाईले जगोता आवडीने पोशी, बाईले जगोता आवडीने पोशी. माता पितयाशी दबडोनी, माता पितयाशी दबडोनी, बाईले जगोता आवडीने पोशी, बाईले जगोता आवडीने पोशी, आवडीने पोशी. बाईलेच्या गोता आवडीने पोशी, माता पित्याशी दौडवली,
माता पिता अशी दवडवणी आणि बायकोच्या गणगोताला आवडीने बायको कडे गणगोत आलं हिरी पसलंच रान भिजलेलं एकदम करेक्ट बोलले खरं बोलले महाराज आणि माय बापाकडे आलं की खरे तुमचं लग्न झालंय का बाईलेच्या गोता आवडीने पोशी माता पिते अशी दौडवणी पण बघा पुंडलिकामुळं पांडुरंगी आणि पुंडलिकाने काय केलं फक्त आई वडिलाची सेवा आणि पुंडलिकाचं तुम्ही आधीचं चरित्र वाचा पुंडलिक सुद्धा बायकोच्या आज्ञेतलाच गडी पुंडलिक ज्या टायमाला काशी यात्रेला निघाले ना खरं सांगा मायबाप बी निघाले आणि बायको बी निघाली खांद्यावर कोणला घेतलं तुम्ही बोलाकडे मी हळूहळू घेतलं आणि पायी चालवायला कोणाला लावलं बरं इमानदारीनं कसं करायला पाहिजे होतं आणि बायकोला धडक येऊच नाही बोल शूटिंग चालू आहे बरं का त्यांनी घरी पोहोचल शूटिंग बघा बरं लोक काय म्हणते पूर्वीचा इतिहास वाचा पुंडलिकाचा अरे आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल पुंडलिक काशी यात्रा करी पण ज्या टायमाला कुकुट स्वामीचा आश्रम लागला मार्गी चालता चालता तया कुकुट स्वामी भेटले बहुमोलाचा संदेश ऐकून तन मन गहिवरून उठले स्त्रीचा संबंध 4 अंगाने येतो मुलगी म्हणून 1 बहीण म्हणून 2 बायको म्हणून 3 आणि आई म्हणून 4 किती झाले कोणते कोणते मुलगी बहीण बायको आई खरं सांगा यातले वरचे जे 3 पार्ट आहेत का हे समय बदलून वागते बायको नवऱ्यावर प्रेम करते का नाही नाही म्हणावंच लागणार त्याला इलाजच नाही करती पण प्रसंग जसा आला तसं वागती आणि ज्याला विश्वास नाही कोरोना ज्याला झाला त्याची मुलाखत घ्या एक जण मला माझ्यासोबत बायको जेवतच नाही 14 दिवस का जेवली आपल्यालाच भाकर फेकून दिली आणि वरण वाढायला एवढं लाकूड केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं ये दुनिया ये मैफिल मेरे काम की नहीं रे काम की नहीं संत सांगत होते आपण डोळ्यात माती गेली कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वारे वास प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांगा पोरे सकल 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 कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी बायको नवऱ्यावर प्रेम करते नाही म्हणत नाही मी पण प्रसंग आला की बदललं बायको नवऱ्याची साथ सोडती का नाही तुम्हाला भीती वाटायली का सोडणार म्हणजे सोडणार प्रसंग आला की साथ कोरोना साथ सुटली महाराज म्हणले बायको सोडील साथ बहीण कशी साथ सोडील भावाची लय लवकर जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा इकडून समृद्धी गेला का तुमच्या ते तिकडून गेला
बरं झालं तुमच्याकडे आला नाही ते. जिथं समृद्धी गेला बहिणीनं भावाच्या विरोधात केस टाकली गुरुजी. इतक्यावर थांबलं नाही प्रकरण. तुका म्हणे धन आणि धनासाठी देती आणि लोक म्हणते साथ सोडित नाही. बायको सुद्धा वेळे प्रसंगी नवऱ्याची साथ सोडित, बहीण सुद्धा भावाची साथ सोडती. म्हणले महाराज बहीण सोडी, बायको सोडीन, मुलगी कशी सोडी? थोडं राहिले, सोडती का नाही? कोण म्हणलं? किती दृष्टांत सांगायची तुम्हाला साथ सोडलेली. मुलगी जर चांगल्या घरात दिली अंबादास महाराज, चांगल्या घरात, चांगलं घर म्हणजे काय माहिती का? सासू सासरे का मायबाप तिला फरकच कळाला नाही. इतके सुंदर सासू सासरे भेटली. वडिलांची तब्येत बिघडली, आईनं फोन केला, ताई 4 दिवस तुला यावं लागतं. डायरेक्ट फोनवर सांगितलं आमच्या त्यांच्या डब्याची सोय लागत आणि मला काय त्याच्यामुळं तुमच्याकडे येणं होत. साथ सोडी का ती? किती दृष्टांत आहेत. फक्त कीर्तनकार इमोशनल करते तो भाग वेगळा आहे. मला सुद्धा बरेच लोक म्हणते महाराज तुम्ही जरा रडवी जा. म्हणलं आपला तो पिंडच नाही. जे सत्यता आहे वस्तुस्थिती ती सांगा. मुलगी सुद्धा साथ सोडिती, बायको सुद्धा साथ सोडिती, बहीण सुद्धा साथ सोडिती. असा एक तरी दृष्टांत मला सांगा माईनं लेकराची साथ सोडी. कुठंच नाही, घडूच शकत नाही. म्हणून जे हे सगळं काव्य झालं, कादंबरी झाली, सिनेमा झाला, निबंध झाले, चित्रपट झाले, सगळे आईवरच झाले. नभीची चांदणी तू ग, चंद्राची शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. नभीची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेलं. शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेलं. आई देवा पाशी ग, आई तुलाच ग मागेलं. आई देवा माझी ग, आई तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. हो, वडील माझे थोर, किती सांगू त्यांचा आधार. जीवनाच्या वाटेवरती माय कधीच मुलाची साथ सोडित नाही. म्हणून जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत सेवा. आणि गेल्याच्या नंतर हे कार्यक्रम करणं म्हणजे दुधात साखर आहे. वाढावी महत्व वडिलांचे हे कृतज्ञतेचा कार्यक्रम आहे. माय बापाला विसरू नका. आणि चौथं महत्वाचा मुद्दा, मरण विसरू नका. कारण आपण जरी मरणाला विसरलो, मरण आपल्याला विसरलेलं नाही. बँकेचा हप्ता आपण विसरलो, मॅनेजर नाही. घडी घडी वाटयाची. तुकोबारा म्हणले बाबा ज्या मरणाचा तुला विसर पडला ते मरण तुझ्या किती जवळ आलो. कानापासला केस पांढरा होणं म्हणजे सूचना आहे. कृतांतस्य दूती जरा करणं मुले, समागत्य वक्ती ती लोका शृणुध्वम, परश्री परद्रव्य वांछाम त्यजध्वम, रमानाथ पादार विंदम. जरा करणं मुळे गोष्टी त्याची भेटी जवळ या. कानापासला केस पांढरा झाला, संसाराची आसक्ती कमी करा. कारण काळ जवळ आला. म्हणून म्हणा या माया जाळात तू गुंतू नको. नको नको म्हणा गुंतो माया जाळ. नको नको म्हणा गुंतो माया जाळ.
घासावया काळ आला जवळी घासावया काळाची बोली पडलं वादळ काळाची बोली पडलं वादळ नको नको म्हणा माया झाली काळ आला जवळी घासावया काळ आला जवळी घासावया मृत्यू जवळ आला किती जवळ आला कावळी ग्रासावया आपण जरी मृत्यूला विसरलो मरण आपल्याला विसरलेलं नाही देवाला विसरू नका संतांना विसरू नका आई वडिलांना विसरू नका आणि मृत्यू विसरू नका काळ आला जवळी म्हणून म्हणा तुला सूचना आहे इशारा आहे धोका आहे ज्या प्रपंचामध्ये उभं आयुष्य आपण ओतलं महाराज म्हणले कधी काळ येईल घेऊन जाईल शाश्वती नाही कोण दिवस येईल महाराज म्हणले काळ जवळ आलेला आहे किती जवळ आलाय कानापासला केस पांढरा होणं म्हणजे सूचना आहे जवळ आला म्हणून मना म्हणले मग मनालाच का सांगितलं कारण सगळा परमार्थाचा केंद्रबिंदू कोणी मन झाडाला हिरवट व्हायचं पाणी शेंड्याला घालायचं का बुडाला पाणी गेलं शेंडा हिरवागार राजा हातात आला प्रजा हातात आली बुडाला पाणी गेलं शेंड्याला आलं बाई मोठ्याची सुवासीन ठोली तिच्या मागे लेकरं आली मनाला कंट्रोल केलं सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल झाले सगळं हातात कोणा दे ज्याला संसार चांगला करायचा आहे त्याच्या बायको हातात पाहिजे आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याच्या मन हातात पाहिजे मुलगा ताब्यात बापाची शोभा आहे सून ताब्यात सासूची शोभा आहे देव ताब्यात भक्ताची शोभा आहे आणि बायको ताब्यात तेवढं तरी म्हणा नवऱ्याची शोभा संसार ज्याला चांगला करायचा बायको ताब्यात पाहिजे आणि परमार्थाचा ज्याला कळस करायचा आहे त्याचं मनाला कंट्रोलिंग पाहिजे कीर्तन करणं सोपं भजन म्हणणं सोपं मृदंग वाजवणं सोपं पण मनावर कंट्रोलिंग करणं चांगल्यात चांगल्याचा दिवा इजविला आहे कोणी इंद्रा पडिले भग चंद्र झाला निळा उगा बघितलं झोपले कसे इंद्रा पडिले भग चंद्र झाला सोपं नाही आपण म्हणलं कीर्तनाला जायचं मन म्हणतं कीर्तनाला नको चांगलं काम केलं की त्याला देख होत नाही कोणाला मनाला म्हणून महाराज म्हणले म्हणा तू जर हातात धरलं परमार्थाचा कळस होण्याकरता 4 कृपा आवश्यक आहे संत कृपा आवश्यक आहे भगवंत कृपा आवश्यक आहे शास्त्र कृपा आवश्यक आहे आणि अंतकरणाची कृपा म्हणून म्हणली नको नको म्हणा गुंतो माया जाळी आणि जर तू गुंतला काळ आला जवळे ग्रासावया आणि तू जर याच्यात गुंतला काळाची एवढी पडेल बा जेव्हा पुन्हा तुला सोडिणारा कोण नाही सोडविना राजा देशीचा आणि मग जो सोडिणारा परमात्मा आहे त्याचं भजन करा विठोबा